नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी गट ड सोनावती सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यामार्फत मागच्या काही महिन्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्याचंच मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट्स या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही मित्रांनो हॉल तिकीट्स कशा पद्धतीने काढू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सेस न्यूज पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या वेबसाईटवर तुम्ही एडिटिंग हॉल तिकीट काढू शकता। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट जर बघितलं तर 24/12/2025 ते 31/12/2025 ला तुमची एडिटिंग हॉल तिकीट काढायचे। लक्षात घ्या, 31/12/2025 पर्यंत तुमची एडिटिंग हॉल तिकीट एडिटिंग व्हॅलिड असणार। त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी लॉग इन कॅन्डिडेट यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी ही भाषा निवडायची आहे। त्याचबरोबर रजिस्टर नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। लक्षात घ्या, फॉर्मवरती आलेला तो रजिस्टर नंबर आणि काही दिवसापूर्वी तुम्हाला एक मेसेज आला असेल रोल नंबरचा, तो या ठिकाणी रोल नंबरचा मेसेज किंवा रजिस्टर नंबर टाकायचा आहे। आणि जो रजिस्टर नंबरचा पासवर्ड असेल किंवा बर्थ डेट, लक्षात घ्या बर्थ डेट म्हणजे DDMMYY म्हणजेच तुमची जन्मतारीख 1 जानेवारी 2000 असेल तर 01-01-00 असा या ठिकाणी तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा। खाली कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन बटन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो आपण रजिस्टर नंबर टाकलेला आहे, बर्थ डेट टाकलेले आहे, खाली कॅप्चा टाकलेले आहे। फक्त लॉग इन बटन हे ऑप्शन मग क्लिक करायचं आहे आणि अशा स्वरूपात तुमचा इंटरव्ह्यू चाललेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा रजिस्टर नंबर आहे, ॲड्रेस आहे, म्हणजे कुठे एक्झाम वगैरे आहे ते सगळं आलेलं आहे। त्याचबरोबर पासवर्ड आहे, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते आलेलं आहे। तिथे पोस्ट कोड सुद्धा दिलेला आहे। त्याचबरोबर तुमचं नाव आलेलं आहे, एक्झाम डेट आणि टाइम सुद्धा आलेलं आहे। अशा स्वरूपात तुमची या ठिकाणी एक्झाम या ठिकाणी हॉल आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्लिक टू प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी फॉर्मची प्रिंटआउट आणि PDF द्वारे तुम्ही या ठिकाणी फाईल डाउनलोड करू शकता। ओके, तर यासाठी मित्रांनो जी पदभरती होती यासाठी जर सिलेबस आहे, यासाठी गट ड ची पोस्ट आहे। यामध्ये एकूण मित्रांनो 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणाची एक्झाम असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो मराठी असणार आहेत 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुण, अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण कालावधी असणार आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटमध्ये असणार आहे। त्यासाठी एका प्रश्नास 2 मार्क्स तुम्हाला असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं तर 45% या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत। लक्षात घ्या, 45%चे मार्क्स पुढे असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट लावू शकते। त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळे तुमची या ठिकाणी जी IBPS मार्फत नॉर्मलायझेशनची प्रोसेस असते ती या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन IBPS द्वारे जे असतं त्या ठिकाणी तुमचं असणार आहे। आता मित्रांनो ज्यांचं हॉल तिकीट झालेलं आहे त्यासाठी मित्रांनो कोणकोणती डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत तेच पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो जे ऍडमिट कार्ड आहे त्या ठिकाणी कलर प्रिंटआउट मध्ये या ठिकाणी तुम्हाला ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर एक ID प्रूफ घेऊन जायचं आहे। त्यामध्ये मित्रांनो तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स पैकी एक आणि त्याची एक झेरॉक्स अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर एक फोटो जो तुम्ही हॉल तिकीटला देईल म्हणजे एक्झामसाठी देऊ परीक्षा फॉर्म भरत असताना जो फोटो दिलता तो या ठिकाणी फोटो सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन जायचं आहे। मित्रांनो लक्षात घ्या, एक्झाम चालू होण्याच्या 15 मिनिटं आधी किंवा काही मिनिटं आधी सुद्धा तुम्ही या ठिकाणी जे एक्झाम सेंटर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला ओरिजिनल ID प्रूफच तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे। ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चांगली GMCचं हॉल तिकीट काढू शकता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।